हॅलो फ्रेंड्स, तर कास्ट अँड कढाई जी आहे ती कशी सीझन करायची ते आपण बघूया. तर इथे कढाई घेतलेली आहे मी आणि एक विटेचा तुकडा घेतलेला आहे. तर ही जी कढाई जी आहे ही आपल्याला छानपैकी घासून घ्यायची आहे. म्हणजे ती आतमधून थोडी खरखरीत असते, त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे ही घासून घ्यायची आहे, जेणेकरून आतील बाजू थोडी स्मूथ होईल. तर विटेनी ही घासत आहे मी आणि आपल्याला ही 4 डेज करायची आहे. म्हणजे 4 दिवस आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. हे बघा. आणि घासून झाल्यावर ती कपड्याने पुसून त्याला थोडंसंच तेल लावून ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे ही मी प्रोसेस अशी केलेली आहे. तर कढईची मागील बाजू जी आहे ही थोडी स्मूथ आहे, त्यामुळे मी फारसं ह्याला घासलेलं नाही आहे. जस्ट नॉमिनल असं वरनं घासलेलं आहे. आतून मात्र व्यवस्थित घासलेलं आहे.